ही ट्रीटमेंट पूर्ण डबल सुरू केली. डबल पूर्ण केलेली आहे आणि या वर्षी बॅक्टेरियाची किट सुद्धा तुम्ही वापरली जी मागच्या वर्षी एकच वेळ गेली. मागच्या वर्षी फक्त एकदाच तुम्ही बॅक्टेरियाची किट वापरलेली आहे, दोनदा वापरलेली नव्हती. वापरली. तर मागच्या वर्षी तुम्हाला मागच्या वर्षी तुमचं हळदीचं किती क्षेत्रफळ होतं? मागच्या वर्षी 3 एकर होतं. हा, 3 एकरामध्ये तुम्हाला वाळून किती क्विंटल झाली? वाळून 100 क्विंटल झाली समजा. 100 क्विंटल हा, म्हणजे त्यातलं- एकरी तुम्हाला 33 क्विंटल वाळून झाली समजा हो. एका एकरामध्ये. काय करायचं? म्हणजे इतरांपेक्षा तुम्हाला जवळपास 7 ते 8 क्विंटल एकरी शिल्लक झाली. शिल्लक. इतरांना ज्यांनी आपली ट्रीटमेंट घेतली नाही त्यांना 25 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज आला, तुम्हाला तो 33 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज गेलेला आहे. म्हणजे एकरी तुमचं 8 क्विंटलचं उत्पादन वाढलं. पण यावर्षी तुम्हाला जे आहे एकरी उत्पादन किती होण्याची शक्यता आहे? म्हणजे मागच्या वर्षी 33 झालं तर यावर्षी तुम्हाला 33-34 किती होऊ शकते? मागच्या वर्षीपेक्षा जास्त व्हायला पाहिजे, पण आता हे या वर्षी जरा पत्ती एक जण जरा शंका वाटला. नाही, पतली असली तरी फुटे फुटून ते कव्हर होऊ शकते. हो, म्हणजे मागच्या वर्षी एवढं तुम्हाला होईल असं वाटते? वाटते. म्हणजे एकरी तुम्हाला वाळून नाही, यावर्षी क्षेत्र कमी आहे त्यामुळे समजा कमी होईल मागच्या हा वर्षी. म्हणजे एकरीच्या हिशोबाने जर आपण तेवढीच होईल. एकरी हिशोबाने तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी नाही होणार होत. नाही. नाही होत. बरं, म्हणजे क्वालिटी पण मागच्या वर्षीपेक्षा पण तुमची क्वालिटी चांगली दिसत आहे ना? क्वालिटी चांगली आहे. मागच्या वर्षीपेक्षा जो ग्रीननेस आहे, जो पानांचा आकार आहे बघा, हे पाना